आजचा दिवस आमच्यासाठी खास होता, कारण आज आम्ही करायला जाणार होतो आमची आवडीची गोष्ट, ते म्हणजे समुद्र सफारी. सकाळी ठरल्याप्रमाणे आम्ही तारकर्लीहून देवबागच्या दिशेने निघालो. सकाळची वेळ असल्यामुळे सगळीकडे शांतता होती. बीचवरही कोणी नव्हतं. साधारण 7:15च्या दरम्यान आम्ही बीचवर पोहोचलो होतो आणि आम्ही वाट पाहत होतो धनंजय दादांची, कारण आजचा पूर्ण प्रवास आम्ही त्यांच्यासोबतच करणार होतो. थोडा वेळ वाट पाहिली, टाइमपास केला, इकडे तिकडे फिरलो. तेवढ्यात धनंजय दादा तिथे आले. त्यांच्यासोबत ओळख झाली. ते आम्हाला बोटजवळ घेऊन गेले. आज पूर्ण प्रवास ज्या बोटने करणार होतो तिचं नाव होतं सुहासिनी, अँड आय होप ती सुद्धा तेवढीच एक्सायटेड असेल. धनंजय दादांनी आणि अनिकेतने बोटला धक्का दिला आणि बोट हळूहळू पाण्यात सरकायला लागली आणि तिथून सुरुवात झाली आमच्या लाईट हाऊसच्या प्रवासाला. आजूबाजूला पाणी, डोंगरांवर हलकं धुकं आणि सूर्य काही अजून वर आला नव्हता. पण दादांसोबत गप्पा मात्र खूप छान रंगल्या होत्या. थोड्याच वेळात सूर्य वर यायला लागला आणि बोटीतून दिसणारा सनराईज खरंच खूप सुंदर होता. सोनसळी किरणं पाण्यावर पडत होती आणि सगळं खूप पीसफुल वाटत होतं. खरं सांगायचं तर त्या मोमेंटला कुठेही जायची घाई नव्हती. फक्त बसून बघत राहावंसं वाटत होतं. सनराईज बघता बघता आम्ही आमच्या पहिल्या पॉइंटला पोचलो, ते म्हणजे सीगल आयलंड. फार जवळ नाही गेलो, नाहीतर सीगल उडून गेले असते. लांबूनच बघितलं आणि परत पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. एवढ्यात धनंजय दादांची आणि आमची घट्ट मैत्री झाली होती. ते आम्हाला गावाबद्दल, मासेमारीबद्दल, समुद्राबद्दल जे काही त्यांना माहिती आहे ते छान छान गोष्टीच्या स्वरूपात सांगत होते. देवबागपासून लाईट हाऊसपर्यंतचा प्रवास साधारण 1.5 तासाचा होता. पण आमच्या गप्पा एवढ्या रंगल्या की आम्हाला कळलंच नाही की तो वेळ कसा गेला. तसं मला आणि अनिकेतला लोकांशी बोलायला फार आवडतं. तुम्ही सुद्धा कधी कोणत्याही ट्रिपला जाल तेव्हा तुम्ही तिकडच्या लोकल लोकांशी मैत्री केली तर नक्कीच तुमच्या ट्रिपचा अनुभव हा खूप वेगळा असेल. गप्पा मारता मारता आम्ही थोडं पुढे पोचलो आणि आमच्या राईट साईडला आम्हाला दिसला ईगल पॉइंट. तुम्ही बघू शकता त्या खडकावर एक ईगल बसला आहे. मला हे बघून जरा कुतूहलच वाटलं. असो, आता इथून लाईट हाऊसला पोचायला आम्हाला अर्धा तास लागणार होता, पण गप्पा मारता मारता आम्ही तिथपर्यंत कधी पोचलो हे आम्हाला कळलंच नाही. सकाळी निघाल्यामुळे वातावरण खरंच खूप छान होतं. मी तुम्हाला सजेस्ट करेन, जर तुम्ही समुद्र सफारीला जाणार असाल तर शक्य तितक्या लवकर निघा. जसजसं आम्ही लाईट हाऊस जवळ पोहोचत होतो तसतसं आमची एक्साइटमेंट आणि क्युरिओसिटी वाढत होती. फोटोज आणि व्हिडिओज मध्ये बघितलेलं हे लाईट हाऊस आता प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार होतं. आणि मग काय, माझ्यातले पेशन्स संपले आणि मी फोन काढला आणि सुरू केलं माझं फोटो सेशन. कितीही फोटो काढले आणि व्हिडिओ काढले तरी इनफ वाटतच नव्हतं. दोन एक मिनिटात लाईट हाऊसच्या एकदम जवळ पोचलो. चारही बाजूंना निळसर पाणी आणि मधोमध असलेलं हे लाईट हाऊस. असं वाटत होतं कोणत्या तरी फिल्मच्या सेटवरच आहोत. आजूबाजूला बऱ्याच बोट्स होत्या. लाईट हाऊस जवळ अजून एक स्पॉट होता, ते म्हणजे म्हातारीची चूळ. हो, तीच ती व्हायरल झालेली म्हातारीची चूळ. आम्हाला नाही अनुभव घेता आला, कारण ते फक्त भरतीच्या वेळी दिसते आणि आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा ओहोटी होती. असो,
इथे सुद्धा आम्ही बरेच व्हिडिओ काढले, फोटो काढले, थोडा टाइमपास केला. 5 मिनिट 10 मिनिट करता करता कधी ते अर्धा पाऊण तास गेला हे आम्हाला कळलंच नाही. संपूर्ण लाईट हाऊस आम्ही 4ही बाजूंनी एक्सप्लोअर केलं आणि हे सगळीकडून तेवढंच सुंदर दिसत होतं. हे सगळं बघताना नक्कीच जाणवलं, उगाच नाही बोलत, स्वर्गाहूनही सुंदर कोकण. इथून काही निघायचं मन होत नव्हतं, पण पर्यायही नव्हता. असो, आता आम्ही निघालो होतो पोर्तुगीज काळातील ओल्ड लाईट हाऊसकडे. जसजसं लाईट हाऊस दुरून दिसायला लागलं तसतसं ते अजूनच खुलत गेलं. दुरून दिसणारा तो सीन काही वेगळाच होता. खडकांवर आदळणाऱ्या लाटा कधी जोरात आपटत होत्या तर कधी शांतपणे परत जात होत्या, पण प्रत्येक लाट काहीतरी सांगून जात होती असं वाटत होतं. तो आवाज, तो रिदम खूपच शांत करणारा होता. इथे आल्यावर एकच जाणवतं, कितीही फोटो काढले, कितीही व्हिडिओ काढले तरी कमीच आहे. निवती लाईट हाऊसला एक छोटंसं बाय बोलून आम्ही पोहोचलो त्या पोर्तुगीज काळातील ओल्ड लाईट हाऊस जवळ. पहिल्यांदा बघितलं तेव्हा निवती लाईट हाऊसपेक्षा हे लाईट हाऊस जास्त प्रभावी वाटलं. निवती लाईट हाऊस नीटनेटकं, सुंदर आणि मेंटेन आहेच, पण ओल्ड लाईट हाऊसमध्ये एक वेगळीच ओढ आहे, एक कथा आहे. तिथे उभं राहिलं की असं वाटतं जणू काही आपण कोणत्या तरी वेगळ्याच काळात आलो. मी कितीही सांगितलं तरी ते पूर्णपणे सांगता येणारच नाही, म्हणून मी माझ्या सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ काढले, ते तुम्ही नक्की बघू शकता. लाईट हाऊसच्या आसपास पोहोचलो तेव्हा सगळ्यात आधी जाणवली ती शांतता. गर्दी होती, लोकही होते, पण तरीही एक वेगळीच शांतता होती. समोर सतत चालू असलेला समुद्र आणि खडकांवर आदळणाऱ्या लाटा, त्यांचा आवाज बॅकग्राऊंडला चालूच होता. फक्त त्या वातावरणात थोडा वेळ राहावंसं वाटत होतं. आणि लाईट हाऊस बघताना मध्येच आम्ही एका अशा ठिकाणी पोहोचलो जे सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होते. दोन्ही बाजूला मोठे खडक आणि मध्ये अगदी निळसर समुद्र. दुरून बघतानाच कळत होतं की स्पॉट खास आहे. वाईड अँगल मध्ये तर तो सीन अजूनच सुंदर दिसत होता, म्हणून आम्हीही तिकडे जायचं ठरवलं. तिकडे खूप बोटी होत्या आणि सगळ्यांनाच त्या जागेत जाऊन फोटो काढायचे होते. पण एक छान गोष्ट म्हणजे सगळेजण एकमेकांना स्पेस देत होते. कोणतीही घाई नाही, गोंधळ नाही. प्रत्येक बोट आपला वेळ घेऊन त्या 2 खडकांच्या मधोमध जात होती आणि बाकी सगळे शांतपणे थांबत होते. आम्हालाही साधारण 10 मिनिट थांबावं लागलं, पण ऑनेस्टली ते वेट करणंही वर्थ होतं. लाईट हाऊसच्या आसपास सगळं फिरून झालं होतं. थोडा वेळ तिथेच बसलो, गप्पा मारल्या आणि मग कॅमेरा सुद्धा बाजूला ठेवला. तिथून थेट आम्ही निघालो डॉल्फिन पॉइंटकडे. आणि खरंच सांगते, तिथे पोहोचलो तेव्हा अजिबात अपेक्षा नव्हती की काही दिसेल, पण अचानक 1-2 नाही तर जवळपास 15 ते 20 डॉल्फिन दिसले. कधी इकडून कधी तिकडून पाण्यावर येत होते आणि लगेच गायब होत होते. इतकं अनप्रेडिक्टेबल होतं सगळं की कॅमेरामध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला, पण जमतच नव्हतं, कारण ते कधी कुठून येतील याचा काही अंदाजच येत नव्हता. पण कदाचित तेच स्पेशल होतं. तो मुमेंट फक्त बघण्यासाठी होता, शूट करण्यासाठी नाही. आणि तिथून पुढे आम्ही निवती बीच, निवती रॉक्स आणि गोल्डन रॉक सुद्धा एक्सप्लोअर केलं. आणि खरं सांगायचं तर बोटमधून निवती बीच बघताना एक वेगळीच फिलिंग आली होती. इतका छोटूसा बीच, पण इतका सुंदर आणि क्लीन होता. एकदम शांत वाटत होतं. दोन्ही बाजूला खडक, मध्ये पांढरट वाळू आणि समोर
अगदी क्लिअर समुद्र आणि त्या समुद्रात आमची होडी. मला तर थोडासा परदेशातल्या बीचची वाईब आली. खूप सिंपल आणि खूप सुंदर. त्या मोमेंटला असं वाटत होतं, इथे जास्त वेळ थांबायला मिळालं तर जरा अजून भारी वाटलं असतं. म्हणूनच संध्याकाळी आम्ही स्कूटीने निवती बीचला आलो, पण त्यासाठी मी एक स्पेशल वेगळा व्लॉग बनवला आहे. तो मी नक्कीच 3-4 दिवसात अपलोड करेन. आमची समुद्र सफारी इथेच थांबली नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही परत एकदा धनंजय दादांना भेटलो आणि त्यांना सरळ सांगितलं, आता तुम्हीच आम्हाला फिरवा. आणि मग त्यांनी आम्हाला एका वेगळ्याच बाजूला नेलं, नदीच्या साईडला. नदीच्या बाजूचं वातावरण समुद्रापेक्षा फारच वेगळं होतं. खूप शांत आणि खूप मजा येत होती. बरेच जण तिथे कायाकिंग सुद्धा करत होते. थोडं पुढे गेल्यावर आम्ही एका मंदिराजवळ गेलो. भरतीचं पाणी वर आलं नसल्यामुळे आम्हाला बोट काही पार्क करायला मिळाली नाही, म्हणून आम्ही लांबूनच दर्शन घेतलं. पण तो अनुभव सुद्धा तितकाच खास होता. तिथेच आसपास वॉटर स्पोर्ट्स सुद्धा चालू होते, तेही त्यांनी आम्हाला दाखवले. यावेळी आयटिनरीमध्ये आम्ही वॉटर स्पोर्ट्स ऍड केले नव्हते, त्यामुळे आम्ही लांबूनच बघितलं आणि पुढे निघालो. नंतर आम्ही मॅनग्रोव्हज मधून गेलो आणि खरं सांगायचं तर काही ठिकाणं अशी होती की ती कॅमेरामध्ये कॅप्चर करणं शक्यच नव्हतं. नदीच्या साईडला सुद्धा एक सिगल आयलंड आहे. तिकडे थांबलो, थोडा वेळ टाइमपास केला. अनिकेत सुद्धा त्या आयलंडवर उतरला होता. आणि मग हळूहळू आम्ही सनसेटकडे मूव्ह झालो. नदीतून सनसेट बघणं, तो सीन अगदी शांत आणि मजेशीर होता. पण खरी मजा अजून बाकी होती. तो आमचा सिंधुदुर्ग मधला शेवटचा दिवस होता आणि ती शेवटची राईड होती. हळूहळू अंधार पडायला लागला. सनसेट सुद्धा संपला आणि आम्ही संगमाच्या दिशेने निघालो. संगमाजवळ पोहोचलो तेव्हा भरती सुरू झाली होती. समुद्र खवळलेला, लाटा जोरात येत होत्या. सगळीकडे हळूहळू अंधार पडायला लागला होता आणि मध्ये फक्त आमचीच बोट. ती मोमेंट खरंच शब्दात सांगता येणार नाही. पहिलं थोडा वेळ भीतीही वाटली, पण त्यातच एक वेगळं थ्रिल होतं आणि एक वेगळी मजा. आणि त्या क्षणी जाणवलं, काही अनुभव फक्त फील करायचे असतात, एक्सप्लेन नाही. हे दोन्ही दिवस, कालची समुद्र सफारी आणि आजची ही संध्याकाळची राईड, दोन्ही कायम लक्षात राहणारे आहेत. धनंजय दादांनी आम्हाला फक्त फिरवलं नाही, तर एक छान मैत्री दिली. आता सिंधुदुर्गला परत आलो तर आपलं इथे कोणीतरी आहे असं वाटेल. आणि हे 2 दिवस त्यांनी आम्हाला खूप छान, खूप व्यवस्थित आणि एक वेगळाच अनुभव देऊन गेले.
ह्या पूर्ण ट्रिपमध्ये आम्ही जिथे स्टे केलं होतं तिथल्या लोकांनी आम्हाला इतकं जपलं, अगदी घरच्यांसारखंच. खरं तर आम्ही वेगवेगळं फूड एक्सप्लोर करायचा प्लॅन केला होता, बट ऑनेस्टली त्याची गरजच वाटली नाही. कारण त्यांनी आम्हाला हवं नको ते सगळं इतकं छान आणि व्यवस्थित दिलं, जेवणापासून सगळ्या छोट्या गोष्टींपर्यंत. म्हणूनच ही संध्याकाळसुद्धा आम्ही कुठे बाहेर न जाता आमच्या स्टेच्या बीचवर स्पेंड केली. आमचं आवडीचं फूड, समोरचं समुद्र आणि एकदम शांत वाईब. कधी कधी जास्त काही प्लॅन करायची गरज नसते. सिंपल मुमेंटच जास्त स्पेशल होतात.